ताई, तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. मी ताईंशी गेल्या 20 वर्षापासून जोडलेली आहे, ताईंशी आणि नृत्यालीशी. आणि मी ताईंचे प्रत्येक स्टेजेस पाहिलेत. जेव्हा आम्ही 4-5 जणी किड्स कॅम्प नर्सरीत जायचो. सो नृत्याली खूप बीज रूपात असण्यापासून ते आज जेव्हा एक वटवृक्षाचं रूप नृत्यालीने घेतलंय तोपर्यंत. आणि हे सगळं बघून खूप आनंद होतो, खूप अभिमान होतो की नृत्यालीची देश विदेशात धूम चाललेली आहे. आणि ताई माझ्यासाठी कधी एक डान्स टीचर, फक्त डान्स टीचर नव्हत्या. त्या माझ्या फिलॉसॉफर, गाईड, एक मैत्रीण, ज्यांना मी पुण्यावरनं बिनधास्त टोमणे मारतो. आणि हे इक्वेशन खूपच खास आहे. आणि म्हणजे आय एम रिअली ग्रेटफुल टू ताई की त्यांनी आज मी जे आहे त्यात ते शेप करण्यासाठी ताईंचा खूप मोलाचा वाटा. थँक्यू ताई. ताई, गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला इथूनच नमस्कार. आठवणी म्हटल्या तर खूप आहेत लहानपणापासून, पण सगळ्यात जास्त जवळची आठवण म्हणजे लहानपणी क्लास झाल्यानंतर तुम्ही ज्या आम्हाला गोष्टी सांगायचात, म्हणजे आमचा स्टोरी टाईम, भगवद्गीतेतली वेगवेगळे कृष्णाच्या लीला असो की इतर कुठल्याही गोष्टी, तिथून ते लॉकडाऊनमध्ये पहाटे अगदी 4:30ला उठून 4:30-5ला उठून तुमच्याकडून भगवद्गीता ऐकणं, मग संध्याकाळी परत 6-7 वाजता रामरक्षा की इतर गोष्टी तुम्ही ज्या शिकवायच्यात, आणि काशीचा सगळ्यात मेन, काशीला आपण एकत्र जे गेलो, तुमचा तो फोन की अगं असं असं आहे, तू येतेस का, तिथपर्यंतचा प्रवास. आणि आय एम शुअर ह्याच्या पुढे पण अजून आपला असा प्रवास सुरूच असेल, पण त्यातून मला मिळालेलं आध्यात्मिक दृष्टिकोन, त्याच्याकडे माझा म्हणजे कल जो तिथे माझा अजून वाढला, तुमच्यामुळे वाढतोय. सो ती एक खूप माझी जवळची आठवण आहे आणि ती कायम अशीच राहावी ही माझी इच्छा. आणि आपण लवकरच आता भेटू. नमस्कार ताई, गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुमच्यासाठी किती बोलावं तितकं कमी आहे, म्हणून एक छोटी कविता केली आहे. नृत्याच्या वाटेवर मी पहिले पाऊल टाकले, तिथेच तुम्ही साक्षात ज्ञानदीप उजळले. गुरु म्हणून नव्हे, आईसारखा आधार, तुमच्याचमुळे मिळाला जीवनाला आकार. तैया तई पासून सुरुवात केली होती कधी, त्यानंतर अरंगेत्रम पर्यंत पोहोचवलं तुम्हीच. नृत्यांजली पासून अरंगेत्रम पर्यंतचा प्रवास, तुमचं माझ्यावर असलेलं विश्वासाचा आकाश. मी कधी साशंक, तुम्ही मात्र ठाम. अगं तू करू शकतेस ग, हा तुमचाच गुढ नाव. आंतरराष्ट्रीय रंगमंचावर घेऊन गेलात, इटलीतही भारताचं नाव उंच ठेवलात. पुन्हा एकदा प्राप्त प्रथम क्रमांक नृत्यालीला तुमच्या नृत्यशक्तीने मिळवून दिला न गालबोट लावता. तुमचं शिकवणं हे केवळ तंत्र नसतं, ते आत्म्याला छेडणारं, खोल अंतरंगाला स्पर्श करणारं असं काही अप्रूप असतं. कोरिओग्राफीच्या लाईनमध्ये शिकवलं सौंदर्याचं गाणे आणि भागवताच्या गोष्टींमधून दिलेत भक्तीचे तराणे. राम, शिव, श्रीकृष्ण, गणेश, राधा, मीराबाई सजीव झाले तुमच्याच रचनात. ते अनुभवताना डोळे नकळत भरून आले, हृदय स्पंदलं त्या भावात. नृत्य ही एक अंतरंग साधना आहे हे तुमच्यामुळे कळलं, ज्याला शरीर, मन, आत्मा सगळे एक होऊन जुळलं. उसाचा रस, भेळभत्ता, मिसळ, तुमच्या हातचं घरचं जेवण, मज्जा भारी, नृत्याच्या जोडीला अशा अनेक आठवणींच्या सैली. झोपावं म्हणून तुमच्या घरी राहिलो किती वेळा, सरावात मात्र उत्तिष्ठ, जाग्रत असा नेहमीच असायचा फेरा. पुणे आणि पुणेकरांवर मी जरा खोडकर, पण ताई त्यातच तर असतो आपुलकीचा ठेवा पळभर. माफ करा, पण मी अजूनही छेडणार आहे थोडं, कारण तुमच्याशी ती खेळकर मैत्रीच आहे गोड. तुमच्यामुळे आज मी जी आहे ते झाले, केवळ नृत्य नाही तर परमात्मा देखील समजले. तुमचं बोलणं, सहवास, शिकवणं सगळंच अर्थपूर्ण, साकार झाले एक नवी मी, अधिक सजग, अधिक पूर्ण. माझ्या नृत्याच्या तालात, लयीच्या प्रपातात तुमचं नाव उमटलंय हृदयाच्या प्रत्येक घाटात. शब्द कमी पडतात तुमचे ऋण फेडायला, ताई पुन्हा जन्म घ्यावा लागेल तुम्हाला गुरु म्हणवायला.
शतशः नमन. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ताई. शिवाच्या नृत्याची ओळख ज्यांनी मला करून दिली, नृत्याला केवळ कला नाही तर साधना कशी मानावी हे शिकवलं, अशी ही माझी सोनाली ताई. तुमच्यामुळेच मी भरतनाट्यम समजून घेतलं आणि अध्यात्म जाणून घेतलं. अशा माझ्या प्रिय ताईला माझं मनापासून प्रणाम.